इंटरनेटनं आपले दैनंदिन आयुष्य जितकं सोपं केलं आहे तितकाच मोठा धोका देखील वाढवला आहे. विशेषतः गुगलसारख्या सर्च इंजिनवर आपण क्षणभरही न विचार करता काहीही सर्च करतो. पण आपल्याला माहिती आहे का, काही विशिष्ट शब्द, प्रश्न किंवा टॉपिक असे आहेत जे सर्च करणे थेट कायद्याच्या कारवाईपर्यंत पोहोचू शकते. काही प्रकरणांमध्ये पोलीस तुमचे लोकेशन ट्रॅक करून अटकही करू शकतात. भारतामध्ये सायबर गुन्ह्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया आता अतिशय कडक झाली आहे. गुगलवर आपण केलेल्या प्रत्येक सर्च हा एक डिजिटल ट्रेल तयार करतो. हा डेटा तांत्रिकदृष्ट्या तर ट्रॅक होतोच, पण आवश्यकता भासल्यास कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनाही दिला जाऊ शकतो. कुठले सर्च टाळायला हवेत? अवैध शस्त्र किंवा स्फोटक बनवण्याचे मार्ग, बंदूक, बॉम्ब किंवा कोणतेही विस्फोटक कसे बनवावे असा सर्च केला तर तो संभाव्य दहशतवादी कृती मानला जातो. पोलीस लोकेशन ट्रॅक करू शकतात. यात UAPA सारख्या कठोर कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते. डार्क वेब, ड्रग्ज किंवा अवैध वस्तूंची खरेदी. डार्क वेब कसे ॲक्सेस करावे, कुठे मिळतात असे प्रश्न गंभीर गुन्हा मानले जातात. सायबर सेल त्वरित सक्रिय होते. अशा प्रकरणात अनेकदा जामिनांनाही वाव नसतो. बालकांशी संबंधित अश्लील किंवा अवैध कंटेंट जगभरात हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. शोधणं, पाहणं किंवा शेअर करणं तिन्हीही बेकायदेशीर आहे. पोस्को कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करू शकतात. कोणाचं अकाउंट हॅक करणं किंवा प्रायव्हसी भंगाचे उपाय. व्हॉट्सअप कसं हॅक करावं, गर्लफ्रेंडचे लोकेशन कसे ट्रॅक करावे हे सर्च देखील गुन्ह्याच्या प्रकारात येतात. या गुन्ह्यात IT ॲक्ट 66C, 66D अंतर्गत कारवाई होऊ शकते. या सर्व गोष्टींमुळे इंटरनेटचा वापर जबाबदारीनं करावा. कोणताही अवैध, हिंसक, गैरकायदेशीर किंवा प्रायव्हसी भंग करणारा विषय सर्च करू नका. एक चुकीचा सर्च तुमचं डिजिटल आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. गुगल ही सुविधा देण्यासाठी आहे, पण चुकीचा वापर तुम्हाला थेट कायद्याच्या कठोर चौकटीत नेऊन उभा करू शकतो.